आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी वर्षा सावंत। स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये। आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या। शेकडो रक्तदात्यांच्या सहभागाने पनवेल RTO येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न। रक्तदान जीवदान या उक्तीला सार्थ ठरवत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO पनवेल आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला। पनवेल RTO कार्यालय येथे आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। नवी मुंबई ब्लड बँक खारघर यांनी या स्तुत्य उपक्रमाला मोलाचे सहकार्य दिले। रक्तदानाचा उत्साह शिगेला पोहोचला होता। प्रत्येक रक्तदात्याच्या चेहऱ्यावर आपले रक्त एखाद्याचा जीव वाचवणार असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता। पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, परिवहन अधिकारी निलेश धोटे, परिवहन अधिकारी शेख आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, उपाध्यक्ष विवेक खाडे या मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला। यावेळी बोलताना RTO अधिकारी जयंत पाटील म्हणाले, अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होते। रक्ताला पर्याय नाही, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे। महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनीही उपस्थितांना संबोधित केले। ते म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन किस्मतराव, सचिव सुजित भगत, सहसचिव कुणाल गायकवाड, खजिनदार अंकुश देसाई, सहखजिनदार अभिजित लगड आणि सदस्य नंदकुमार साळुंके, महेश डोळस, सतीश आचार्य, निलेश मनोरे, अमित गुप्ता, मनोज विश्वकर्मा या सर्व कमिटी सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीचे उपस्थितांनी कौतुक केले। या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पनवेल RTO आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांचे सर्वत्र कौतुक होत असून समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। नमस्कार। रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त काल मोटर वाहन डीलर्स आणि MGM हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या वतीने काल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। आज आम्ही MH46 एकत्र असेच यांच्या वतीने आणि कार्यालयाच्या वतीने आणि नवी मुंबई ब्लड बँकेच्या सहकार्याने आजचा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। दोन्ही दिवस मिळून आतापर्यंत 105 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। अत्यंत उत्स्फूर्त आणि अत्यंत सकारात्मक प्रतिसाद सगळ्यांनी प्रतिनिधींनी आणि अधिकारी कर्मचारी यांनी दिलेला आहे। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।